नमस्कार मित्रांनो, रुद्रा बागेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या बागेमध्ये रासायनिक फवारणी टाळण्यासाठी आपण चिकट सापळे लावू शकतो। तर चिकट सापळे दोन प्रकारचे असतात, एक निळे आणि एक पिवळे। निळ्यामध्ये आपल्याला थ्रिप्स अट्रॅक्ट होतात। हे बघा, या ठिकाणी हा थ्रिप्स इथं येऊन चिटकलेला आहे आणि पिवळ्यामध्ये आपण पाहतो की तुडतुडे पिवळ्या सापळ्यामध्ये अट्रॅक्ट होतात। तर आपण हे सापळे अशा पद्धतीने बांधून घ्यायची आणि बांधून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या 1 एकरमध्ये 10 ते 12 आपण लावू शकतो। जर जास्तच प्रादुर्भाव असेल तर आपण जास्त लावू शकतो आणि तेही करून जर त्याचा प्रादुर्भाव होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी फवारणी एखादी घेऊ शकता। पण फवारणी ही टाळण्यासाठी आपण या ठिकाणी हे असे मस्त अशी निळ्या आणि पिवळे चिकट सापळे लावून आपल्या बागेचे संरक्षण करू शकतात। थ्रिप्स आणि तुडतुडे काय करतात, आपल्या जे मोहर आलेला असतो आंब्याचा, हे बघा असा मस्त असा मोहर आलेला आहे आणि ह्या मोहर ते त्याच्यावरती जाऊन त्याच्यातील रस शोषून घेतात। जर रस शोषून घेतल्यानंतर ते फळधारणेसाठी खूप कमकुवत बनतात आणि फळधारणा खूप कमी होते। तर त्यासाठी आपण हे बघा, या ठिकाणी मस्त असं तोर आलेला आहे। तर मी या ठिकाणी ह्या तारेमध्ये त्याला अडकवून इथं कुठेतरी या किंवा यामध्ये, सपोज मी वरती एक बांधलेला आहे त्याच्यामुळे थोडा डिस्टन्सवरती खाली या ठिकाणी बांधून घेईन। हे बघा, इथं मस्त असा तोर आलेला आहे, या फांदीला मी लटकावून देईन। तर ह्या फांदीला लटकावल्यानंतर हे याच्यावरती अट्रॅक्ट होतात। या ठिकाणी या बॅक साईडनी बटर पेपर आहे, तर तो बटर पेपर आपण अलगद काढून घेऊ शकतो। आपल्याला हा पूर्ण सेटच येईल। हे मी बांधतो, 1 मिनटं मित्रांनो तुम्हाला दाखवेन मी। तर हा सेट आल्यानंतर हे बटर पेपर याचा बॅक साईडचा काढून घ्यायचा आणि आपल्या बागेमध्ये आपले तुडतुडे आणि थ्रिप्स याचं संरक्षण करू शकता। बटर पेपर काढायला थोडासा वेळ लागेल आणि हे खूप चिकट असतं, त्याच्यामुळे हे लावताना खूप काळजी घ्यायची आपल्याला। पूर्व काळजी म्हणून आपण हाताला तेल लावू शकतो। तेल लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला याला चिटकणार नाही जास्त। हे बघा, असं ओढून काढू शकतो याला। हे काय नीट ओढता येणार नाही मला, मोबाईल असल्यामुळे रेकॉर्डिंग करतो त्याच्यामुळे। पण अशा पद्धतीने तुम्ही हे काढू शकता आणि हे काढून तुम्ही असे बऱ्यापैकी 10 ते 12 एका एकरमध्ये तुम्ही लावू शकता। हे बघा मित्रांनो, बाग कशी मस्त मोहरली आहे। आमच्या बागेचं नाव रुद्रा बाग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हापूस आंबे आणि केसर आंबे लागवड केलेली दिसेल तुम्हाला। आता मस्त असा मोहर आलेला आहे, हे बघूनच इतकं मस्त असा आनंद होतो ना की इथून बाहेर जावंसंच वाटत नाही। ही बाग बघून इतकी मस्त वाटतं, मजा येते। तरी मित्रांनो, तुम्ही आपल्या टाईमपास वेळेमध्ये बागेत येऊन मस्त असं फिरून फेरफटका मारून घरी जाऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।